हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी भाग 2. चला तर मग ऐकूया. आम्हाला थोड्या वेळाने चहा आला. मघाशी पाणी घेऊन आलेल्या मुलीने चहा आणला. माझ्या हाती कप देताना एकदा तिने मला पाहून घेतले. आमची नजरानजर झाल्यावर लगेचच नजर काढून घेतली. म्हणजे ही आपली बहीण, दत्तक बहीण, आपल्यासारखीच या घरात दत्तक म्हणून आलेली. चहाचा घोट घेताना मी पुन्हा एकदा तिला पाहून घेतलं. किन्नाळकर देसाईंना म्हणाले, देसाई, तुम्ही याला सगळं सांगितलंय ना? होय, देसाई म्हणाले. तरी किन्नाळकरांनी मला विचारलं, काय बाळ, तुला इथं कशाला आणलंय, माहीत आहे ना? मी होकार दिला. आवडेल ना तुला येथे राहायला? त्यांनी परत विचारलं. हो, मला आवडेल मला. मग ते खोल गेलेल्या आवाजात म्हणाले, हे बघ, तू माझ्या घरात नौकर म्हणून कामाला येत नाहीस, माझा मुलगा म्हणून राहायला येतोस. तुला माझ्या मुलासारखंच राहावं लागेल. राहील मी आत्मविश्वासाने म्हणालो. नुसता राहील म्हणू नकोस, पुढे तुलाच सगळी जबाबदारी पार पाडावी लागेल. ती सगळी जबाबदारी पार पाडण्याच्या तयारीनेच तुला राहायला यावं लागेल. या कुटुंबाची जबाबदारी, कंपनीचा व्याप तुलाच बघावं लागेल. किन्नाळकर खूप विस्ताराने माझ्याशी बोलू लागले. मला या घरात आल्यावर काय काय जबाबदारी पार पाडावी लागेल याची माहिती देऊ लागले. पण मी मागे हटणारा नव्हतो. मी सुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना म्हणालो, पाहिल मी, शिवाय तुला एक बहीण आहे. तिचं शिक्षण, लग्न आणि पुढचं तिचं माहेरपण सगळं तुलाच बघावं लागेल. किन्नाळकर बोलत होते. त्यांचं एवढं लांबलचक भाषण ऐकून देसाई म्हणाले, अहो, पण त्याला आत्ताच कशाला हे सगळं सांगत बसता? अजून तो या घरात राहायला पण आला नाही. म्हणूनच सांगतोय, तो येथे राहायला येण्याआधी त्याला सगळी कल्पना दिलेली बरी. त्याला येथे आल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत हे त्याला माहीत असावं. नंतर कुरबूर नको. मला कुरबूर करण्याची सवय नाही आणि एकदा अंगावर जबाबदारी घेतली म्हणजे ती पूर्ण ताकदीने पार पाडायची सवय आहे मला. मी विश्वासाने म्हणालो. माझं आत्मविश्वासपूर्ण बोलणं ऐकून किन्नाळकरांना खूपच बरं वाटलं. तसं ते म्हणाले, मग कधीपासून येतोस राहायला? किन्नाळकरांनी एकदम अंगावर आल्यागत प्रश्न विचारला आणि मी गडबडलोच. मी देसाईकडे पाहिलं. देसाईंनी माझी गडबडलेली अवस्था पाहिली आणि ते माझ्या मदतीला आले. किन्नाळकरांना म्हणाले, त्याला तुम्ही असं का म्हणता किन्नाळकर? अहो, हे घर आता त्याचं आहे. तो त्याच्या घरात केव्हाही राहायला येऊ शकतो. किन्नाळकर हसले व म्हणाले, घरात मूल येण्याआधी आईवडिलांना 9 महिने कल्पना असते. मग मला निदान थोडी तरी कल्पना नको का? मी आज रात्रीपासूनच राहायला येतो. मी शांतपणे म्हणालो. वाह वाह, मग तर छानच म्हणायचं. किन्नाळकर मनापासून म्हणाले. मग मलाच काय वाटलं कुणास ठाऊक. मी खुर्चीतून उठलो आणि समोर बसलेल्या किन्नाळकरांच्या पायावर झुकलो. माझ्या या कृतीचं किन्नाळकरांना अप्रूप वाटलं. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. माझ्या पाठीवर हात ठेवताना त्यांनी 2-3 वेळा पाठ थोपटल्यासारखं केलं. मला तो स्पर्श खूपच वेगळा वाटला. असा स्पर्श मी कधी अनुभवला नव्हता. त्या हातात खूप ओलावा होता. तो ओलावा माझ्या सर्वांगात झिरपल्यागत झाला. माझ्या डोळ्यातून तर चटकन पाणीही आलं. मी हलकेच माझ्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. मग किन्नाळकरांनी आपल्या खिशात हात घातला आणि 100 रुपयाची नोट बाहेर काढली. माझ्या हातात ते पैसे देत किन्नाळकर म्हणाले, रिक्षा करून तुझं सगळं साहित्य इथे घेऊन ये आणि येताना 1 किलो पेढे आण. अरे, मुलगा झालाय मला, मुलगा. सगळ्या गल्लीला पेढे वाटतो आज. किन्नाळकर खुश होऊन देसाईकडे पाहत म्हणाले. आणि अशा रीतीने या घरात दत्तक येण्याचं माझं निश्चित झालं. कुठल्याही समारंभाशिवाय आणि कुठल्याही औपचारिकतेशिवाय मी किन्नाळकरांचा मुलगा झालो. सहजपणातून त्यांनी मला आपलंसं केलं. त्यांना खूप आनंदही झाला. त्यांचा चेहराच तसं सांगत होता. 1 महिन्याच्या अंतराने त्यांनी 2 मुलं दत्तक घेतली होती. असं करण्यामागे त्यांचा नक्की हेतू काय होता हे कळायला मार्ग नव्हता. पण त्यांनी आपली मनोकामना पूर्ण केली. मग मी आणि देसाई दोघेजण तेथून उठलो तेव्हा 6 वाजत आले होते. सूर्य मावळतीला गेला होता. शहरातले दिवे लागले होते. त्या रात्री मी माझं सगळं साहित्य रिक्षात टाकून किसान गल्लीतल्या किन्नाळकरांच्या घरी आलो तेव्हा 8 वाजले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. शहरात 3 तासाचे लोड शेडिंग असल्याने वीज पण नव्हती.
त्यामुळे रस्त्यावर गर्दीसुद्धा खूप कमी होती. आजूबाजूच्या बंगल्यातून मेणबत्तीचा मंद उजेड पाझळत होता. आपण एका भयान प्रदेशात प्रवेश करतोय असं मला सारखं वाटू लागलं होतं. सिटी प्राईड चौकातल्या त्या पुतळ्याला वळसा घालून मी रिक्षावाल्याला रिक्षा थेट त्या लाल कौलारू छपराच्या घराजवळ घ्यायला सांगितली. रिक्षावाल्याने अगदी लोखंडी गेटपर्यंत रिक्षा आणून उभी केली. रिक्षा थांबल्यावर मी माझं साहित्य रिक्षातून उतरवू लागलो. साहित्य तरी काय होतं? एक बॅग, 2 वळकट्या आणि पुस्तकासाठी खरेदी केलेलं छोटंसं कपाट. मी रिक्षावाल्याला पैसे दिले अन् तो निघून गेला. आता गेटमधून मी हे सगळं साहित्य आत कसं न्यायचं हा मला प्रश्न पडला होता. घर तसं काही लांब नव्हतं, पण हे सगळं साहित्य मी एकदम आत नेऊ शकत नव्हतो आणि एक साहित्य आत नेऊन ठेवायचं म्हटलं तर बाकीचं साहित्य इथं रस्त्यावरच बेवारशागत ठेवून जावं लागणार होतं. मी आत गेल्यावर ते साहित्य चोरीला जाण्याची मला भीती वाटत होती. मी जरा वेळ गेटमध्येच उभा राहिलो. माझ्या येण्याची चाहूल किन्हाळकरांना लागली असावी किंवा ते माझी वाट तरी पाहत असावेत. मी बंगल्याच्या गेटच्या बाहेर उभा आहे हे पाहून ते घाईघाईने गेटपर्यंत आले. गेटचं दार उघडून ते बाहेर आले. अंधारात आम्ही दोघे एकमेकांना खूपच अस्पष्ट दिसत होतो. तरी मला त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आवाजातून जाणवली. "किती वेळ थांबलास इथे?" "फार वेळ नाही, आत्ताच आलोय." मला तर काळजी वाटून राहिली होती. "बराच वेळ झाला तू येईना म्हणून म्हटलं आज येतोस की नाही कुणास ठाऊक." आमच्या मालकांना सगळं सांगायला आणि त्यांचा निरोप घ्यायलाच जास्त वेळ गेला, मी म्हणालो. मग ते पुढे म्हणाले, "ठीक आहे, असू दे. आता आलास ना, तू चल घरात." मग ते स्वतःच माझ्या बॅगा उचलू लागले. किन्हाळकरांनी माझ्या बॅगा उचलणं मला आवडलं नाही. मी त्यांना म्हणालो, "नाही, नाही, तुम्ही नका ते ओझं उचलू. मी नेतो सगळं साहित्य आत. तुम्ही फक्त येथे उभे राहा." पण किन्हाळकरांनी ऐकलं नाही. एका हातात पुस्तकाचं कपाट आणि एका हातात माझी बॅग घेऊन ते चालू लागले. मग मी सुद्धा दोन्ही हातात 2 वळकट्या घेऊन त्यांच्या मागोमाग निघालो. आम्ही घरात येईपर्यंत लाईट आली होती. मला तर भीती वाटत होती. या घरात येण्याच्या पहिल्याच दिवशी अंधारानं आपलं स्वागत होतं की काय? पण लाईट आली आणि मला आशा वाटू लागली. हॉलमध्ये आल्यावर मी माझी वळकटी धपकन खाली टाकली. तिचा मोठा आवाज झाला. तसा आतून आवाज आला, "बाबा, काय पडलं? कसला आवाज हा?" अन मग पडद्यापर्यंत लगबगीने धावत येणाऱ्या पावलांचा आवाज झाला. पडद्याच्या आत दुधी बल्ब जळत होता. त्याच्या उजेडात मला आतल्या त्या मुलीची आकृती ठळकपणे दिसली. पण बाहेर आम्हाला पाहून ती पुन्हा आत गेली. या घरात मी राहायला आल्याची खबर तिला अशा रीतीने जाणवली. माझं साहित्य कुठं ठेवायचं हा मला मोठा प्रश्न पडला. कारण या श्रीमंत घरात माझ्या जवळचं साहित्य अगदीच दरिद्री वाटत होतं. कळकट बॅग, जुनं पुराणे लाकडी कपाट आणि मळलेल्या दोन्ही वळकट्या. या घरात ते साहित्य शोभून दिसलं नसतं. याआधी मी शेटजींच्या दुकानात राहत होतो. तिथे बाकड्याखाली माझं साहित्य ठेवीत होतं. त्यांनी आम्हाला राहायला दिलेली खोलीसुद्धा अगदी कळकट होती. तिथे हे सगळं साहित्य शोभून दिसत होतं. पण इथे तसं चालणार नव्हतं. एकतर सगळं साहित्य फेकून देण्याच्या लायकीचं होतं किंवा कुठंतरी लपवून ठेवण्यायोग्य होतं. या चकचकीत घरात आल्यावर मला माझ्याच साहित्याची लाज वाटली. मला असं स्तब्ध उभं राहिलेलं बघून किन्हाळकर म्हणाले, "का उभा राहिलास बेटा? ठेवून दे ना तुझं सगळं साहित्य." "कुठे ठेवू?" मी विचारलं. "कुठे म्हणजे?" त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं. "माझी खोली? हे बघ, हे सगळं घर तुझंच आहे बेटा. कुठेही तुझं साहित्य ठेव." मला अजूनही माझ्या साहित्याची किळस वाटत होती. म्हणून मी म्हणालो, "पण मला एक वेगळी खोली मिळाली असती म्हणजे बरं झालं असतं." किन्हाळकरांना ते आवडलं नाही. मला म्हणाले, "हे बघ प्रल्हाद, तू येथे नोकर म्हणून आलेला नाही. नोकराचं एक ठीक आहे, त्यांना बाहेर एक वेगळी खोली देता येते. पण तू येथे माझा मुलगा म्हणून आलेला आहे. हे सगळं तुझंच आहे. निदान यात तरी तू वेगळा राहू नकोस. या घरात आपण सगळेच एकत्रच राहणार आहोत. पण माझी बॅग, पुस्तकं, वळकट्या हे सगळं साहित्य कुठे ठेवायचं? त्याची सोय मी लावतो. तू चल आतमध्ये. आधी तोंड, हातपाय धुवून घे." मग माझं सगळं साहित्य तिथेच एका कोपऱ्यात सारून किन्हाळकर मला आत घेऊन गेले. दारावरचा तो निळा पडदा बाजूला सारून मी पहिल्यांदाच आत आलो. आतमध्ये सुद्धा घर खूपच छान होतं. डाव्या बाजूला प्रशस्त किचन होतं. किचनमध्ये छानपैकी कपाटे होती. डायनिंग टेबल होतं. उजव्या बाजूला बेसिंग होतं. हिंडता फिरता येईल एवढी ऐसपैस जागा होती.
किन्हाळकरांनी मला बाथरूम दाखवलं आणि म्हणाले, जा तोंड हात पाय धुवून ये. मी आत गेलो. फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा ती मुलगी दरवाजातच टॉवेल घेऊन उभी होती. माझ्या हातात टॉवेल देताना परत एकदा तिने मला पाहून घेतले. चला तर आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.